गुहेत प्रवेश करताच सर्वात आधी माझं लक्ष वेधून घेतलं या भिंतीवर लावलेले जुने फोटो. हे फोटो फक्त आठवणी नाहीत, तर या पवित्र जागेचा इतिहास आणि इथल्या आध्यात्मिक वातावरणाची साक्ष देतात. जुन्या छायाचित्रांकडे पाहताना मनात एक वेगळीच भावना निर्माण होते, जणू आपण भूतकाळाशी जोडले जातो. त्यानंतर दर्शन होतं या पवित्र मूर्तीचं. या मूर्तीसमोर काही क्षण उभे राहिले तरी मनाला एक वेगळी शांतता जाणवते. बाहेरचं जग किती गोंगाटाचं असलं तरी अशा पवित्र जागेत आल्यानंतर मन हळूहळू शांत होऊ लागतं. म्हणून मी या गुहेत काही वेळ ध्यान आणि मेडिटेशन करण्याचा प्रयत्न केला. डोळे बंद केले, आजूबाजूला आवाज शांत झाला आणि मन फक्त त्या पवित्र वातावरणात एकाग्र होऊ लागतं. कधी कधी आपल्या आयुष्यात मोठ्या गोष्टींची गरज नसते, फक्त काही क्षण शांत बसणं, स्वतःशी संवाद साधणं आणि मनाला थोडी विश्रांती देणं एवढंच पुरेसं असतं. या गुहेत बसून मेडिटेशन करताना मला जाणवलं की खरी शांतता बाहेर कुठेही शोधायची नसते, ती आपल्या मनातच असते. फक्त काही क्षण थांबून ती अनुभवावी लागते. आणि शेवटी एकदा या पवित्र मूर्तीचं दर्शन, या गुहेतला हा अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे. तुम्हाला अशी शांतता आणि आध्यात्मिक जागा आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कडगंची मधला हा पूर्ण अनुभव मी फुल व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे, तो पण तुम्ही जरूर बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा सुंदर ठिकाणाचा अनुभव घेण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा.